तर धुळवड निमित्त पुणे पोलिसांनी शहरामध्ये विशेष मोहीम राबवली आहे। पुणे शहरातील 30 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली आहे। वाहतूक विभागाचे 700 कर्मचारी 24 तास रस्त्यावर तैनात आहेत। पोलीस स्टेशनचे कर्मचारी देखील या हद्दीमध्ये तैनात केले गेले। नेमकं कशा पद्धतीने उद्या वाहतुकीच्या बद्दलचं नाकेबंदी जी आहे ती तुम्ही केलेली आहे? सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून सर्व पुणेकरांना होळी पौर्णिमा आणि धुलिवंदनच्या हार्दिक शुभेच्छा देतो। पुणे शहर वाहतूक शाखेमार्फत अत्यंत चांगला बंदोबस्त आपण प्लॅन केलेला आहे। पुणे शहराच्या हद्दीमध्ये एकूण 30 ठिकाणी आपण ड्रंक अँड ड्राईव्ह चेकिंग करण्याकरता नाकाबंदी लावत आहोत आणि वाहतूक शाखेमार्फत आवाहन आहे, कृपया कुणीही मद्यपान करून वाहन चालवू नये। वाहतूक नियमांचं पालन करून वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्याकरता मदत करावी। साधारणतः किती पुणे पोलिसांचा फौजफाटा तैनात असणार या सगळ्यासाठी कुठल्या कुठल्या भागामध्ये असणार? संपूर्ण पुणे शहराच्या परिक्षेत्रामध्येच हा बंदोबस्त लावलेला असणार आहे। पुणे शहर वाहतूक शाखेमार्फत 850 वाहतूकचे पोलीस आणि याच्याशिवाय स्थानिक पोलीस स्टेशनचा स्वतंत्र बंदोबस्त असणार आहे। याशिवाय शहरामध्ये ज्या ठिकाणी धुलिवंदनाचे होळीचे कार्यक्रम आहेत त्या ठिकाणी स्वतंत्र बंदोबस्त आपण लावत आहोत। जर का एखादा व्यक्ती मद्यप्राशन करून गाडी चालवत असेल, तो जर सापडला गेला तर त्याच्यावरती नेमकी काय कारवाई केली जाईल जेणेकरून तो असं पुन्हा करणार नाही? ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या वाहन चालकाचं वाहन आहे ते जागच्या जागी जप्त करण्याचे निर्देश आम्ही सर्वांना दिलेले आहेत आणि त्यांची केस पुढील 2 ते 3 दिवसामध्ये न्यायालयामध्ये सादर करून त्यांना न्यायालयामार्फत कायदेशीर शिक्षा ठोठावली जाईल। कॅमेरा पर्सन संदीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।